मित्रांनो, हे एआय आता हळूहळू आपला खरा रंग दाखवायला लागले. आज सकाळच्याच एका रिपोर्टनुसार ऑर्केल ही एक जगातील सगळ्यात मोठी टेक कंपनी आहे. त्या कंपनीमधून जवळजवळ 30,000 कामगार कमी करण्याचा विचार चालू आहे असं सांगण्यात येतंय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ऑर्केल या कंपनीमध्ये जवळजवळ 1,60,000 लोक काम करतात. 1,60,000 लोकांपैकी जर 30,000 नोकऱ्या कमी होतील, याचा अर्थ 20% लोक कमी होणार आहेत. आणि आत्तापर्यंत त्यांच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा ले ऑफ असणार आहे. प्रॉब्लेम काय आहे लक्षात घ्या, हे सगळं कशामुळे घडतंय? याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओपन एआय, ज्यांचं चॅट जीपीटी हे टूल आपण वापरतो, त्या कंपनीमध्ये आता या कंपनीने इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय. प्लस ते स्वतःचे काही डेटा सेंटर उभा करणार आहेत. मग डेटा सेंटर उभा करण्यासाठी, ओपन एआय कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जे काही फंड्स लागतील, ते फंड्स कुठून आणायचे? तर एम्प्लॉई कमी करा, त्यातून राहिलेले फंड्स युटिलाइज करा. या अजेंडाने ते समोर चाललेत. मित्रांनो, मी अजिबात कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही आहे, कारण टेक्नॉलॉजी येईल तर डेव्हलपमेंट होईल. पण जर टेक्नॉलॉजी आपल्याच नोकऱ्या घेणार असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याचं कारण एक लक्षात घ्या, 30,000 नोकऱ्या गेल्या, ह्या फक्त 30,000 नोकऱ्या आहेत का? तर नाही, हा 30,000 कुटुंबांचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावरती विचार करावा लागेल. दुसरं, आपले जे IT मध्ये काम करणारे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांना आता स्किल एनहान्समेंट करावी लागेल आणि एआयच्या सोबत जाऊन एआय सेक्टरमध्ये कसा जॉब करता येईल याच्यावरती सुद्धा विचार करावा लागेल. तुम्ही जर एखाद्या IT कंपनीमध्ये काम करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कंपनीचं नाव लिहा, किंवा तुमचा एखादा मित्र IT मध्ये काम करत असेल तर त्याला हा व्हिडिओ पाठवून याच्याबद्दलची माहिती द्या, जेणेकरून तो पुढच्या तयारीला लागेल. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.